जनावर मेलं, छोटं बाळ गेलं, आई गेलं. आपले 15 वर्ष झालं मी महावितरणच्या संदर्भातला आवाज उठवतो आहे. हार्नोड साहेब असतील, बारटेके साहेब असतील, कुलकर्णी साहेब असतील, सातारमधले मेन कृष्णानगरचे दोन महावितरणने आतापर्यंत शेतकऱ्यांची प्रश्न सोडवले नाहीत. म्हणजे करत आलोय पण एकही प्रश्न आपला सुटला नाही शेतकऱ्यांचा. जगाचा पोशिंदा आहे तो. आज त्याच्यावर जरी दुर्घटना घडत असेल तर काय होतं? कित्येक शेतकरी ते जनावरं असतील, शेतकरी असतील, कित्येकात मृत्यू पडलेले आहेत. त्यांची दखल यांनी घेणं गरजेचं आहे. प्रत्येक शेतामध्ये तारा लुंकळल्या आहेत, खांब आहे, डीपी आहे, यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. ते तात्काळ व्हावं हीच माझी विनंती आहे. आणि आता हे महावितरण कंपनीनं त्यात लक्ष घालावं. ह्याच्यापेक्षा सुद्धा मोठं आंदोलन, मोठी चळवळ उभा करण्यात येईल येत्या काळामध्ये. त्यांनी हलक्यात घेऊ नये. त्या त्या गावातला सर्वे व्हायलाच पाहिजे. विनंती माझी तुमच्याकडे की या गोरगरिबांसाठी मला परत द्यायला म्हणून जेव्हा परत येईल तर ह्याच्यापेक्षा बस एवढीच माझी. अख्ख्या जिल्ह्यामध्ये ही घटना कुठलाही शेतकरी कुठल्याही शेतातला माल हा जळता कामाने, एखादा शेतकरी तुमच्या चुकीमुळे मारता कामाने हे मी धड पडतो. बाकी माझ्या हात मागं उद्दिष्ट सर्व आपली आंदोलनं झाली. कालच मधल्या काळामध्ये आपलं आत्मदहनाचा प्रयत्न झाला म्हणून गुन्हा नोंद झाला आपल्यावर. महावितरणच्या दारामध्ये मधल्या काळामध्ये मी गेटही बंद केलं. ही घटना घडू नये. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या संदर्भात आपल्याला पत्रही मागच्या काळामध्ये पारटेके साहेबांनी, हार्नोड साहेबांनी काढले असतील. आणि अखंड जिल्ह्याला पत्र व्यवहार झाला आहे असं मला पत्र त्यांनी दिलेलं आहे. माझ्याजवळ नाही म्हटलं तर 5-25 पत्र आपले आहेत. तर ही घटना जी घडली साहेब, हे आपल्या लक्ष न देण्यामुळं घडले असं माझं मत आहे. आपल्या असणारे कर्मचारी असतील, आपलं डिव्हिजन असेल तर जरा लक्ष आपण द्यावं. कारण एवढंही करंडी होऊन साहेब चालणार नाही हो. तर आता त्या गावामध्ये जे काय गाव आहे, ज्या ठिकाणी मी आता ग्रामस्थांशी बोलतो आहे, सरपंच आहेत, ग्रामस्थ आहेत, तर हे काम एक 8 दिवसात व्हावं अशी विनंती आहे. आणि पुन्हा काल इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर यांची विजिट झाली, त्यांनी पाहणी केली. आणि आज काल नाही परवा पाहणी केली, काल काम चालू झालं. बरं, हे चांगली गोष्ट आहे. पाणी माणसं मेल्यानंतर पाणी केल्यानंतर काम चालू होतं. हे माझ्या अनुभवातून खाली 15 वर्ष मी काम करतोय साहेब सामाजिक. आणि सगळे डीपी जेवढे आहेत ना जवळजवळ बघितले येता जाताना मी की उघडे आहेत बरेचसे. सगळं काम क्लिअर व्हावं साहेब. आता एवढीच विनंती आहे साहेब. सगळ्यांचे आहे ना, सगळ्यांच्या आम्ही आता एक टेंडर फ्लोट झालंय, नवीन सिस्टीम ऑनलाईन. त्याच्या अगोदर कोणत्याही कॉन्ट्रॅक्टरला टेंडर नव्हतं, गँग भेटत नव्हते आम्हाला, त्यामुळे मेंटेनन्सचा भरपूर. अहो हे पत्र तर मला 17 सालीच दिलंय. 17 सालचंच माझ्याकडे पत्र आहे. 1000 कोटीची कामं माझ्या पत्रावर झाली आहेत असं मला पत्र व्यवहार बी केलेला आहे. मी तुमची गाठ घेतोच, त्याबद्दल दुमत साहेब काहीच नाही. पण माझी एवढीच विनंती आहे कळकळीची की ही घटना जी आता झाली आहे ही दुर्दैवी झालेली आहे. एक मुलाचा बाप आज काय डोळ्यातनं त्या माणसाच्या डोळ्यात डोळे घालू शकत नाही. आज ती आई ज्यांना दोन्ही भावांनी आज 10-20 लाख रुपये खर्च करून त्या बिचारीला जिवंत ठेवलं, तर आपल्या निष्काळजीमुळं ते जीव गेला हो. तो जीव नाही परत आणू शकत. पण इथनं पुढं ह्या तालुक्यातला ह्या जिल्ह्यामध्ये कुठं जीव जाऊ नये ह्यासाठी मी तळमळून तुम्हाला बोलतो. मी एवढंच माझं म्हणतो, बाकी काही नाही. तुम्ही बी आयचे की लोकर आहात, मी बी आहे, इथं बसणारा प्रत्येक व्यक्ती आहे, पण जातीनं लक्ष द्या एवढंच माझं कळकळीने विनंती आहे. कारण इथून पुढं जो उद्रेक होईल ना
तर तुम्ही विचार नाही करू शकत साहेब. असला माणूसच बघितला नाही. एखादी माझी माहिती वाटलं तर घ्या. मी चेष्टा नाही करत साहेब. मी रोज सिव्हिलला अन्नदान करतो. गोरगरिबांत गेली 15 वर्ष झालं. रोज संध्याकाळी गरिबांची सेवा म्हणून ते काम करतो. अनेक विधायक कामं माझ्या माध्यमातून आहेत. जयाभाऊ गोरे साहेबांना विचारा आणि बाकीची बरेच लोक आहेत जी मला माझ्या कामानं ओळखतात. माझी कळकळीची विनंती आहे. आणि जो काय तुम्ही काल त्यांना इथं आल्यानं मी चौकशी केली. काय काल मदत म्हणून तुम्ही 40,000 रुपये त्यांना दिले आणि 4-4 लाख रुपये देतो म्हणला. ह्या काय रिपोर्ट कसा करायचा हे तुम्ही करा. तुमच्याकडून नाही झालं तर वेळ पडली तर महावितरणाला भीक लागली असं तर मी चिल्लर गोळा करतो गावातून आणि ते तुमच्या ऑफिसला कधी भेटायचं मला फक्त सांगा. मी तरी नाही ती तुम्ही पाठवायचं काम तुमचं आहे ना. खालची अडचणी पाठवणं साहेब तुमचं काम आहे. मी वेगळं काहीच म्हणत नाही. करा रिपोर्टिंग असं करा ते. हां बोल. हां वेळ पडल्यानंतर जर मला या ठिकाणी गावकऱ्यांचा सपोर्ट मिळाला तर मी मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करणार. मला बाकीचं काय माहीत नाही. मला माझ्या रूपात यायला लावू नका फक्त. मी जेवढा संयम बाळगतो तेवढाच मला संयम सोडता येतो. मला माझ्यावर गुन्हा दाखल झाला तर मला काही बेहतर मला काही फरक पडत नाही. पण मी ह्या गावकऱ्यांना तर वाऱ्यावर सोडू शकत नाही. मी आज 100 किलोमीटर लांब आलोय. मी फक्त तुमची गाडी घ्यायची होती. आज सुट्टीचा दिवस आहे. तुम्ही फोन उचलला त्याबद्दल मी तुमचे धन्यवाद. त्याबद्दल दुमत नाही सर. तुम्ही माणूस आहे मी माणूस आहे. पण या जेव्हा तुम्ही त्यांना 4-4 लाख काय 4-4 लाख रुपयाची होते. ज्या आईनं 20 लाख रुपये खर्च केला दुनिया घाण करून सोनं घाण देऊन पोराबाळांनी आणि आज जीव जातो त्या आईचा काय तडपडला असेल ते बाळ. काय वेदना झाल्या असत्या. त्या आई बापाला झोप नाही. 2 दिवस मी झोपलो नाही. साताऱ्यात मी झोपलो नाही. मी झोपलो नाही याचा अर्थ समजून एवढंच सांगतोय की माझा संयम जोपर्यंत बघता येतो पण ठीक आहे. माझा उद्रेक जर बघायचा असला तर उद्या ज्याला जरी म्हणलं तुमचं महावितरणचं असणारं इथलं कार्यालय जाळायचं तरी मी साहेब जाळायला तयार आहे. एवढा व्याख्यानं म्हणून येईल. मला भीती नावाची गोष्टच माहीत नाही. मी कोणाच्या बापाला भेट नाही. मी काय घेत नाही. पण अन्याय जर झाला तर सण मी करत नाही. कधी कुठल्याही क्षणात काय ते हातात घ्यायचं म्हणलं तर घेऊ शकतो. पण माझं एवढंच मत आहे तुम्ही रिपोर्टिंग करताना विचारपूर्वक करा. हे जीव जे गेलेत ना 10-10 लाखाची मागणी आणि त्यांच्या घरात एक मुलगा आहे त्याला सर्व्हिस संदर्भात ते रिपोर्टिंगमध्ये मला पाहिजे. मी कधी पाठवलं मला फक्त सांगा. त्या दिवशी त्या वेळेला मी तुमच्याकडे येतो. मला काही अडचण नाही. हां धन्यवाद साहेब. पुन्हा एकदा विनंती अशी करतो हे गावाचं सर्वे करून एकही काम राहता का म्हणे. मी परत येतो लवकरच तुमची भेट घ्यायला. चांगल्यापणी कुठली भेट घ्यावी. बाकी माझं काहीच मत नाही. मी जिल्ह्यात ही घटना परत होऊन देणार नाही. मी साहेबांनी भेटतोच आहे लवकरच. हां धन्यवाद साहेब. ऐकून घेतल्याबद्दल. पण ऐकून घेऊ नका त्याच्यावरचं प्रत्यक्षात काम करा. हां 100% पाहिजे. नाहीतर माझी तुमची जर गाड पडली तर संपला विषय. एवढं लक्षात ठेवा. विचार करताना आपला माणूसच कधी माझ्या बाबतीत माहिती करून घ्या. कुठल्याही डिव्हिजनला विचारा महावितरणच्या कार्यालयात. बाळटेके साहेबांना बोलून लावून विचारा की रवी कांबळे आले. त्यांना तर चांगलं माहिती आहे रवी कांबळे म्हणजे काय. ठीक आहे. हां ही घटना परत या जिल्ह्यात घडू नये ह्याच्यापेक्षा दुसरी विनंती काहीच नाही सरकारला. भरपूर आंदोलन केली. भरपूर पत्रव्यवहार केले. सगळं झालं. पण आता ही घटना परत होऊन देणार नाही. म्हणून जोपर्यंत ह्या बाळाला न्याय मिळत नाही तुमच्या आईंना न्याय मिळत नाही. आज तुम्ही काबड कष्ट करून त्या आईचा उपचार केला. 20 लाख रुपये खर्च केले आणि आज या महावितरणच्या चुकीमुळं गलतान कारभारामुळं काय झालं त्या आयांनी ती बाळ गेलं. जनावरांची काळजी करणारं शेतकऱ्याचं पुत्र 7 वर्षाचं तडपून मरत असेल ते कुठल्या केंद्राच्या कातडीचं महावितरण तयार झालेलं आहे. आता जाग यायला पाहिजे. दात घेतली तुमची नाही. हां किती आणून दिले पैसे तुम्हाला त्यांनी. 40,000. आता काय म्हणले किती पैसे देतो म्हणले. 4-4 लाख. हाय माणसाच्या बळीची किंमत 4 लाख रुपये एका शेतकऱ्याची. अहो ही कसाबाची अवलाद म्हणायची. हां ही माणसं आहेत वे पाटणी माणसं आहेत महावितरणची. सर्वसामान्यांना न्याय नाही पण न्याय तुम्हाला आज येणार हा शब्द एक सामाजिक कार्यकर्ता तुम्हाला देतो. शेवटपर्यंत असणार जोपर्यंत हा न्याय मिळत नाही तोपर्यंत तुमच्या सगळ्यांच्या बरोबर. चला जाऊ.
जागा आहे. इथं सगळं भिजवलं बघा. हीच तार आहे. ही तार आहे ना. ही अशी तार आहे. आणि काल पोल उभा केला. तिथं तार हाताला येते त्या दोघं. वर्ष शेती करतात. खाली जमते 13 वर्षात 8 वर्षात बाग त्या गावाची अवस्था बघितली तर सगळ्या लाईनी खाली आहे. ही काय तारा बघा ही सगळ्या तारा खाली आहेत. ही जाऊ द्या ही जोड बघा सोमवारी आपण देऊन टाकू. हे आपल्यावर उपकार करत नाही. महावितरण आपल्यावर उपकार करत नाही हे माझं प्रामाणिक आणि व्यवस्थित मत आहे. तिथं काय होते ते बघा. यांना तर पत्र व्यवहार करा. एक पत्र मलाही द्या. ठीक आहे. गावात कोण येणार असेल 7-8 तर माझ्याकडे पत्र पाठवून द्या. ते पत्र जोडून मी महावितरणला तिथे देतो. चालेल. त्याची पोच घेतो. कारण वरनं आदेश निघाल्याच्या वरती करणार नाही. ही घटना घडली ती एवढी दुर्दैवी घडलेली आहे. काय ते बा निष्पाप मुलाचं जीवन किंवा मावशीचा गेला काय सांगा ना. विचार करण्याची ह्याच वायर असे गुंडाळ ही वायर त्या पोराच्या खाली पुढे आज 15 सालापासून दादा हे काम करतो मी. आज जे सातारून इथं जे आलोय ना एक तळमळीसाठी आलो. पण हे जे बलिदान दिलेलं आहे ते मी बाया घालून देणार नाही. आपल्या गावात तर होईल पण जिल्हाभर तुम्हाला सांगतो आता ह्याचा उद्योग होणार. ह्यांना जी भाषा कळती ती भाषा या जागेवर त्यांचा जीव गेला. मी शपथ घेतो परत ही घटना गावातच काय कुठंच घडून देणार नाही. गावातलं कुठलंच काम लवकरात लवकर शिल्लक राहणार नाही एवढं मात्र सांगतो. तुम्ही लक्ष द्या ताई. माझ्या पद्धतीने मी लक्ष देतो. काय तुमचं मत आहे? काय गावातल्या अवस्था आता काय सांगा ना. जागी सगळे झोळ आहेत. प्रत्येक डीपीला म्हणजे कुठे त्याला कटआउट बसवायचं शेतकऱ्याला माहित नाही किंवा गावातल्या लोकांना त्याला फ्यूजच नाही. अशा तारा जोडले ते मोठे आज घरातली आपली माणसं त्या डीपीओ जे हे आहे ना त्याला दरवर्षी सुद्धा नाही. दरवाजा नाही. घरातली माणसं मिळली आपल्या तेव्हा जाग आले त्यांना. हा. तेव्हा आता कुठं कामं चालू लांब केली करायचं. ताई बरोबर ना. आता कामं कधी चालू केली त्यांनी. ही घटना घडल्यानंतर ही घटना घडायची वाट बघितली त्यांनी आणि आज महावितरण कंपनी जागी झाली. ही बरोबर आहे की अजून बऱ्याच ठिकाणी तारा तुटलेल्या आहेत. चुकी? आता ही किती जीव घेतल्यानंतर समाधानी होणार. राजाराम पोळ बसले की नाही तर मग अशी ग्रुपवर व्हिडिओ पडला तर मी अशी तार तुटलेली आहे. नव्हती खाली. काय त्याला वालीच नाही कोण. पण त्या एवढी घटना होऊन बी ती अजून जोडली नाही. बोला काय कुठली पद्धती. अनेक ठिकाणी असं प्रॉब्लेम आहे की त्याचा सॉल्व्ह झाले पाहिजे. नाही होणार हो. सुरुवात झाली. आम्ही गावकरी लक्ष घालून नाही, पाठपुरावा घाला तुम्ही करतो. वर तुम्ही आम्हाला 100% मी आज कुठं आहे का माझ्याकडे तिथं अजून पडलेली आहे का तार तिथं? असं मला कुठल्या तरी ग्रुपवर मग मी बघितलं माहिती आहे फक्त त्याची. खबरीचा घेऊन गेली. पोलिसांचं काय म्हणणं आहे की आता हे सगळे जबाबदार झाल्यावर मग आम्ही निश्चित करणार ना कोणा दाखल करणार. घटना घडली महावितरणच्या मागे. महावितरण आपल्या घरातल्या माणसांच्या तर कोणी दाखल नाही करणार. महावितरण मान्य केली. मान्य त्यांची चूक आहे म्हणून मान्य केली. कागदावरती नाही चूक नसते तर मान्य केलं नसतं ना. मीडिया पुढे तर मान्य केली किंवा किती वस्तू तिथे जागेवरून बघितली बरोबर आहे. पण त्याला दोषी कोणी ठेवलेलं नाही. काय कागद दिलाय त्यांनी? कुठे दिला कागद? कुठला कागद दिला? कागद काय कागद येणार नाही. दिलेलं नाही त्यांनी. अहो पोलीस आले पंचनामा केला बॉडी तुमच्या ताब्यात दिली.
नाही, चुकी चुकी आहे. आहे म्हणून तर मान्य केलं ह्याला ह्याला एकच शब्द येतो, अपघात. अपघात म्हणलं की संपला विषय. नाही अपघात नाही हा घातपात आहे घातपात झाली आणि सदोष मनुष्यवधाचा म्हणून तर गुन्हा दाखल करावा. मुलगा जो आहे त्याला काय करा तुम्ही, सरकारी नोकरीला द्या. हे तुमच्या सगळ्यांच्या वतीने झालं तर पाठ पुरावा करण्याचं आश्वासन मी तुम्हाला देतो. जोपर्यंत ह्याचा छडा लागत नाही, मी शपथ घेतली आता, जोपर्यंत छडा लागत नाही तोपर्यंत तुमच्या बरोबर आहे. आता ह्याच्यापेक्षा मी काहीच करू. तुम्ही जर हे सगळं उद्या मुलगा हे कामाला घेतला पाहिजे. नाही घ्यायलाच पाहिजे ना. काय तुमचं काय मत ग्रामस्थांनी सांगा. एक गेला तर एक राहिलाय. बरं आता अजून कोणाची वाट बघायची? गेला पाहिजे. हे जे आता खांब वाकले त्यांच्याकडूनही घेतलं पाहिजे. बाबा, हे जे खांब वाकल्या, तारा खाली आल्यात, हे डीपी उघडे आहेत, ही जबाबदारी आहे का नाही त्यांची? त्यांची जबाबदारी. त्यांची आहे का नाही? त्यांचीच जबाबदारी. मग आपल्याला तेच बघायचे, बाकी दुसरं काय बघायचं. बघा तुम्ही झाला तयार तर आपण सगळं ते करू. काय आता? 100% सहकार्य आहे. आम्ही 1 लाख टाका करावंच आता ही एवढी लागेल. लोकं ही आहेत, घटना अजून पुढे किती घडून येत आहे. लोकं बाकी याच्या मागचा उद्दिष्ट काय नाही. मी या सातारावरनं पूर्ण गावात इथं आहे हो, संपूर्ण गावात हीच परिस्थिती आहे. गाव आहे आता समोर हे काय हे तर बघा हे पाठी आता उद्या कोणाचा बळे डाम बघा. डाम सगळं दादा मला एक तुमचं कोण- युवराज विलास काळे. मी माझ्या आईला 20 लाख रुपये खर्च केला. माझा मुलगा आणि माझी आई ते दिली. मला इलेक्ट्रिक बोर्डवाले आले होते घरी, त्यांनी 40,000 रुपये दिले. तुम्ही 20 लाख रुपये खर्च केला ते कुठं? बोलले 4-4 लाख रुपये तुम्हाला 20 लाख रुपये खर्च केला कुठं? ब्लड कॅन्सर झालं होतं आले. दवाखान्यात केला ना. हा, दवाखान्याला. आज आईसाठी खर्च केला. हा. ती आईला या ठिकाणी विद्युत तारेचा धक्का बसला गेला. आज काय म्हणले ते तुम्हाला महावितरण? महावितरण बोलले तुम्हाला आता तातडीची मदत किती? 40,000 देतो आणि नंतर तुम्हाला 15-20 दिवसांनी तुम्ही या तिथं माझ्यापाशी सातारला, हा. मग मी तुम्हाला 4-4 लाख रुपये तुंडी म्हणले ना. बोलले. बरोबर. लेखी काय असं बोलले, लिहून देतो वगैरे काय? लिहून दिलं नाही काय त्यांनी त्यांच्या कागदावर लिहिलेलं होतं, त्याच्यावर माझी एक सही घेतली आणि ती कागद घेऊन गेली. म्हणजे तुमच्या आईची तातडीची मरणाची मदत किंमत. देऊन त्याची सही घेऊन माघारी गेली. 40,000 सही फक्त 40,000 तातडीची मदतीसाठी लेखी स्वरूप त्यांनी त्याच्यावर सही करून घेऊन गेले ते माघारी. आणि एका मुलगाला 4 लाख रुपये देतो अशी ते आज बोलले. आपलं बाळ तडफडून गेलं, आई तडफडून गेलं, जनावर तडफडून गेलं. आज शेतकऱ्याच्या मुलाला त्या जनावरांची कीव आली म्हणून ते तडफडून वाचवायला गेलं. पण हे गेंड्याच्या खात्री झालेलं महावितरण जागा कधी होणार? आता जागा व्हावं लागलं. हा बळी वाया घालून देणार नाही. एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून आणि तुम्ही गावाचा सर्वे करा सरपंच. आणि खरोखर मला सांगा, ही परत घटना कुठंच घडू नये. इथंच काय अखंड जिल्ह्यात घडू नये. आता त्यांना वेळ आल्या काहीतरी तुमच्या माध्यमातून दाखवायची, बाकी काही नाही. जिल्ह्यात एकच मिनिट. मी या गावापासून सुरुवात करतो भीक मागायला. त्यांना जर भीक लागली असेल, अशा शेतकऱ्यांच्या आई लहान मुलं मरत असली आणि जर त्याची किंमत 4 लाख ठरवत असतील तर मी भीक मागून त्यांना 4 लाख रुपये देतो. त्या अभियंताच्या हातात ती 440 फॅटचा जी वायर आहे त्याच्या हातात द्या. इथून पुढं जेव्हा जेव्हा घटना घडेल विचार केला जाणार नाही. जशात तसं त्यांना उत्तर देईल. ही माझी चेतावणी त्यांना. ही घटना परत या गावाचा पूर्ण स्वतः मुख्य अभियंता सातारा कृष्णानगर यांनी स्वतः लक्ष घालावं, या गावाला भेट द्यावी की आपली तळागाळातली माणसं काय काम करतात. मी आज ऑन द मीडियासमोर बोलतोय की आता ही परत घटना घडता कामा नये. आज जगात शेतकरी कुटुंबातल्या मुलाची आई जाते आणि त्या शेतकऱ्याला सांगितलं जातं त्या मूर्तीचं मुलाच आहे आणि तुमच्या आईचे 4 लाख रुपये देतो. मी 4 लाख रुपये भीक मागून त्यांना देतो. त्यांना भीक लागली असलं तर. पण हे बलिदान वाया घालून देणार नाही आणि इथून पुढे तुमची दादागिरी खपून घेणार नाही. जशात तसं गुन्हे किती दाखल करा माझ्यावर, माझी तयारी आहे इथनं पुढं. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझे नाव सारिका दत्तात्रय गाजू. मी मारडी गावची सरपंच प्रशासनात काम करत आहे. हे आता जे आपण 1-2-3 दिवसापूर्वी जी ही घटना घडली ती अत्यंत चुकीची घडलेली आहे. पूर्णपणे यामध्ये महावितरणच दोषी आहे. आणि हे फक्त याच ठिकाणी नाही तर संपूर्ण गावामध्ये हीच परिस्थिती आहे. मारडी गावाला मसवड सबस्टेशन, देवडी सबस्टेशन आणि शिंगणापूर सबस्टेशन असे 3 ठिकाणावर लाईट्स आहेत. परंतु महावितरणाने आमच्या गावाला एकही वायरमॅन परमनंटली दिलेला नाही. त्यामुळे कोणतेही काम संपूर्ण गावामध्ये व्यवस्थितरित्या होत नाही. आणि आता एका जनावरासहित 2 मनुष्यवधाचा गुन्ह्यासारखा प्रकार झालेला आहे. थोडक्यात हा घातपाताचाच विषय आहे माझ्या मते. तर हा असा प्रकार अजून किती बळी द्यायचे आहे? ह्या मारडी गावाने आतापर्यंत अशी किती बळी द्यायची? आतापर्यंत 4 वर्षात 4 घटना घडलेल्या आहेत. तर हा प्रकार आम्ही सोसून घेणार नाही.
आणि आता जे ज्या कुटुंबावर परिस्थिती ज्या परिस्थितीतून जे जातात त्यांना महावितरणाने 40,000 आणून दिले, तर ही मनुष्यवादाची किंमत नसावी माझ्या मते. तर हे काय आहे हे अजिबात सोसून घेतलं जाणार नाही आणि ह्याचा आम्ही छडा लावल्याशिवाय आणि इथलं काम करून घेतल्याशिवाय शांत बसणार नाही. महावितरणाला 100% सहकार्य करावं लागेल, हे अन्यथा आमच्या संतापाला सामोरं जावं लागेल. तारा घ्या आता मोकळे करून त्या पिसावं. ठीक आहे, असू दे सोडा. आता सोडवले आम्ही शपथ घेतो मांडली गावात जिल्ह्यामध्ये ही जी दुर्दैवी घटना घडलेली आहे महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे वारंवार गेली 15 सालापासून आज पाठपुरावा करतोय, पण महावितरणाला जाग यायला तयार नाही. पण आज मी ह्या मारडी गावात पुन्हा एकदा ह्या जो बळी गेलेला आहे, घातपात झालाय महावितरणच्या माध्यमातून, हा अख्ख्या जिल्ह्यात परत घडू नये यासाठी वाटेल ते करायला तयार आहे. या संदर्भातले जे अभियंता आहेत त्यांच्यावर एकतर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अन्यथा मला कायदा हातात घ्यायला लागेल. जे ऑफिस आहे ह्या महावितरणच्या अभियंत्यांचं वेळ पडली तर जाळायला लागलं तरी जाळीन, कायदा हातात घ्यावा लागलं तरी याची नोंद आता ह्या असणाऱ्या संबंधित महावितरणाने घ्यावी, हीच माझी त्यांना विनंती, नम्र विनंती. आता तुम्हाला हात जोडून बोललोय, आता हात सोडायची वेळ आली. सोडायला लागलं तरी चालेल, पण हे शेतकऱ्यावर आता इथनं पुढे अन्याय होणार नाही. गरीब कुटुंब अन्याय होऊन देणार नाही आणि जोपर्यंत या कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत या कुटुंबाच्या मागे ठामपणे उभं राहणार, ही तुम्हाला गवाही देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. रस्ता जाणार आहे सगळ्यात झोळ झाला नाही ते सगळं काय झालं. ही वायर आता बरेच दिवस झाले ही आहे. आम्ही आमचा साहेब होता प्रदीप, त्याला सांगितलं, त्यांनी वायर कट करायला लावली होती, पण त्याने अजून कट केली नाही. म्हणजे आता आमचे साहेब वारल्यामुळं आम्हाला काय आता इथं आमच्याकडून लय दक्षता देत नाही आणि ही आम्ही वारंवार सांगू शकत आम्हाला म्हणजे काय होते, म्हणजे कानाडोळा होतोय त्यांचा कर्मचारी. आणि इथं वायरमॅन नसल्यामुळे ही खाजगी वायरमॅन आहेत, त्यांना सांगितल्यामुळे ही काय म्हणते ते मसवडला तुम्ही तक्रार द्या. मसवडला आम्ही एवढं लांब जाऊ शकत नाही कारण इथं वायरमॅन असताना मग आता ह्या वायरमॅनला आम्हाला काहीतरी करून पण ही करावं लागते. पण आता तरी त्यांना ते वरनं ते म्हणते की आम्हाला वरनं सांगितल्याशी आम्ही काहीच करू शकत नाही. एवढंच आहे. कारण काय MSCB जीव गेल्यानंतर वायर दुरुस्त करणार, बाकी दुसरं काहीच करू शकत नाही MSCB. आणि MSCBचं ही धोरण पहिल्यापासून म्हणजे प्रत्येक ठिकाणी झाले. बिडगर डीपीला तसंच जोळ आला. बिडगर डीपीला आम्ही किती वेळा तरी सांगितलं, आम्ही पैसे देऊन ते डीपीचं ती वायरा बिरा सगळ्या आम्ही पदरनं खर्च केला आहे त्या डीपीला. ती तसा तो प्रॉब्लेम आहे. कधी फ्यूज जाणं, फ्यूज तुम्ही जर त्या डीपीला जर गेला तर तुम्ही अवस्था ती बघितलं तर तुम्हाला नको वाटेल ती बघितल्यानंतर. इथं झोला आला होता त्यावेळेस तुम्हाला तिथे काय त्रास झाला? तिथं आम्हाला पहिले पाणी देता मुंगी आली, म्हणून आम्ही काय केलं, प्रदीपला फोन लावला, प्रदीप साहेबांना परत तिथलं जंप सोडावं लावलं. आणि जंप सोडल्यानंतर परत आता काय ही नाही, जंप सोडल्यापासून आता काय ही नाही, कारण तिथं करंटच बंद केला त्यांनी मागणी. आणि आता ती गेल्यापासून आमचं म्हणजे थोडं हीच आहे व्हायस, म्हणजे कारण कसं आहे, आमच्या घरातला साहेब होता त्यामुळं आम्हाला व्हायस बरं वाटत होतं. पण आता आमच्या घरातला साहेब नसल्यामुळं आम्हाला आता कोणाला सांगायचं, कोणाला नाही असं होतं. आणि म्हणजे कर्मचारी सुद्धा असं करतात की जे मोठी लोक आहेत त्यांचंच बघणार, बारक्या लोकांचं कोण बघत नाही.